हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आणि आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन वर्षात येणारी पहिला सण मकर संक्रांतीच्या विषयी. तर सर्वप्रथम म्हणजे येणारा जो नवीन साल आहे, नवीन वर्ष आहे 2024, त्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुमच्यासाठी आनंदमय आणि सुखमय असो आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो. येणाऱ्या नवीन वर्षात म्हटलं की सर्वात प्रथम सण हा मकर संक्रांतीचा येतो. तर मकर संक्रांतीच्या देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सनातन धर्मात मकर संक्रांतीला खूप महत्त्व दिले जाते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. यावर्षी मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारी 2024 रोजी केला जाणार आहे. तर सूर्याच्या मकर राशीत प्रवेश होताच प्रत्येक शुभ कार्य जसे लग्न, घर बांधणे, घर खरेदी करणे, मुंडन करणे इत्यादी मकर संक्रांतीच्या दिवशी दान, दक्षिणा, स्नान आदींचे महत्त्वही सांगितले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान देखील केले जाते. तर या दिवशी आपल्याला जी पूजापाठ करायची असते तर काही विशेष आपल्याला कलरच्या साड्या वगैरे घालावं लागतात. काही ठराविकच कलर असतात किंवा काही ठराविक कलर असे असतात की ते आपल्याला घालायचे नसतात. तर ते आज आपण पाहणार आहोत की कोणते असे कलर आहेत की ते आपल्याला त्या कलरच्या साड्या घालायच्या आहेत व कोणते कलर असे आहेत की त्या कलरच्या आपल्याला साड्या घालायच्या नाही आहेत. तर सर्वप्रथम आपण पाहूया की आपल्याला कोणत्या कलरच्या साड्या घालू शकतो, कोणत्या कलरच्या आपल्याला साड्या घालायच्या आहेत. तर सर्वप्रथम म्हणजे लाल रंग. जो लाल रंग ऊर्जा, धैर्य, महत्त्वाकांक्षा, उत्साह आणि शौर्य यांचे प्रतीक आहे. धार्मिक दृष्टिकोनातूनही लाल रंगाला खूप महत्त्व आहे. देवी साधनेत याला फार महत्त्व आहे. लाल रंग महत्त्वाकांक्षा आणि दृढ निश्चय वाढवतो, म्हणून आपण लाल रंगाची साडी देखील आपण घालू शकतो. त्यानंतर दुसरा कलर म्हणजे पिवळा कलर. तर हिंदू धर्मात पिवळा रंग शुभ मानला जातो. पिवळा रंग शुद्ध आणि सद्गुणी स्वभावाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की पिवळा रंग बृहस्पतीचे प्रतीक आहे आणि बृहस्पतीला ज्ञानाची देवता देखील मानले जाते. त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले तरी देखील खूप चांगले आहे. तर तिसरा कलर म्हणजे हिरवा कलर. तर हिरवा कलर देखील हा सुहागणीचा कलर आहे, म्हणून हिरवा रंग डोळ्यांना देखील आपल्या आराम देतो. निसर्गाचा रंगही हिरवा असतो आणि निसर्ग जीवनाचा संदेश देतो. हिरवा रंग जो आहे तर सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. हिरव्या रंगाच्या वातावरणात काम केल्याने व्यक्तीमध्ये देखील सर्जनशीलता वाढते. तर हिरवा रंग देखील हा आपल्या सौभाग्याचे प्रतीक असल्यामुळे आपण हिरवा रंग देखील खूप चांगला आहे आपल्याला घालण्यासाठी. तर त्यानंतर म्हणजे चौथा कलर आहे पिंक कलर. तर पिंक कलर जो आहे तर म्हणजे गुलाबी कलर. तर गुलाबी कलर हा सर्वसाधारणपणे एक रंग जो उबदारपणा आणि आराम असा प्रतिनिधित्व करतो, गोडपणाची भावना निर्माण करतो. गुलाबी अनेकदा प्रेम आणि आपुलकी वाफरा प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरले जाते. गुलाबी कोमलता, एक शांत प्रभाव निर्माण करू शकतो. तर यानंतरून जो कलर आहे तर तो आहे जांभळा. तर जांभळा रंग हा धार्मिक आणि आध्यात्मिक समारंभात देखील वापरला जातो. हा रंग ध्यान आणि आत्मचिंतनाला प्रोत्साहन देण्यासाठी चांगला असतो. तर त्यानंतरचा जो कलर आहे तर तो आहे केशरी कलर. तर केशरी कलर म्हणजे भगवा कलर. तर हा जो रंग आहे तर त्याग आणि त्यागाचा कलर आहे. ज्ञान, पवित्रता आणि सेवेचे प्रतीक आहे. ध्वजाचा आणि रामकृष्ण अर्जुन यांच्या रथांचा यशाचा कलर आहे, म्हणून हा कलर देखील खूप चांगला मानला गेला आहे. यानंतर जो आहे तर हा मोरपंखी कलर आहे. तर मोरपंखी कलर हे निसर्गाचे देखील प्रतीक आहे. हा रंग ताजेपणा,
आशा आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. हा रंग शांतता आणि सौहार्दाचे प्रतीक देखील मानले गेलेले आहे. यानंतर आपण राणी कलरची देखील आपल्याला साडी भेटतात. राणी कलरमध्ये देखील वेगवेगळे पॅटर्न भेटतात, तर ते देखील आपण घालू शकतो. त्यानंतरून चॉकलेटी कलर हा जो आहे हा देखील खूप छान कलर आहे. तर चॉकलेटी कलरचे देखील तुम्ही साडी घालू शकता. तर यानंतर आपल्याला कोणती साडी घालायची नाही आहे ते आपण पाहणार आहोत. काळा रंग जो आहे तर हा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण दरवर्षी घालत असतो. कारण काळ्या रंगाची साडी आपण पूर्ण 12ही महिने कोणत्याही सणाला किंवा कोणत्याही पूजेसाठी वापरत नाही, म्हणजे घालत नाही. परंतु प्रत्येक वर्षी आपण संक्रांतीच्या दिवशी साडी जी आहे काळ्या कलरची तर ही आपण घालत असतो. परंतु यावर्षी मकर संक्रांतीनेच काळे वस्त्र धारण केलेले आहे. त्यामुळे आपल्याला काळ्या रंगाची साडी ही घालायची नाही आहे. यानंतर आपल्याला पांढऱ्या रंगाची साडी देखील घालायची नाही आहे. कारण पांढरा रंग जरी शांततेचे प्रतीक असले तरी देखील आपण पांढऱ्या रंगाची साडी नाही घालायची आहे. तर यानंतरून आपण बांगड्या कोणत्या भराव्या, तर बांगड्या कोणत्या कलरच्या भराव्या, तर प्रत्येकाला वेगवेगळे कलर हे आवडत असतात, वेगवेगळ्या डिझाईनच्या बांगड्या आवडत असतात. परंतु कमीत कमी संक्रांतीला प्रत्येकाने हिरव्या बांगड्या आणि काचेच्याच बांगड्या भरल्या पाहिजेत. कारण हिरवा कलर हा सुवासिनीचा, सौभाग्याचा कलर मानला गेलेला आहे. त्यामुळे हिरव्या कलरच्या काचाच्याच बांगड्या भरायच्या आहे. तर बांगड्या भरताना पूर्ण बांगड्या आपल्या हातून उतरवू नये. जोपर्यंत आपल्या पहिल्या बांगड्या काढायच्या असतील तर शेवटची एक बांगडी किंवा धागा आपल्या हातामध्ये ठेवायचा आहे आणि आपण ज्यावेळेस नवीन बांगड्या भरू त्यावेळेस तो धागा आपल्या हातून सोडायचा आहे. किंवा पहिली एखादी बांगडी जर आपल्या हातामध्ये खराब बांगडी ठेवलेली असेल तर ती तुम्ही नंतरून कट करून काढू शकता. परंतु पूर्ण हात रिकामा करून कधीच बांगड्या भरू नये. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.